नमस्कार, मी पायल. सिटी न्यूज मध्ये मी आपले हार्दिक स्वागत करते आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रीजींची जयंती साजरी. हुंडी चिठ्ठीने व्यापाराने केली 400 व्यापाऱ्यांची फसगत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त रोटरॅक्ट क्लबद्वारे स्वच्छता अभियान. एकशे 26 शिक्षकांची बदली प्रक्रिया पोर्टलमुळे थांबली. रुग्णांसाठी आणलेली वाहने कुलूप बंद, वाहनांचा दुरुपयोग. आता सविस्तर बातम्या. 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दोन्ही महात्म्यांना अभिवादन करण्यात आले. अकोला शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करण्यात आली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी जवाहर बागेत गांधी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या जयंती कार्यक्रमात गांधीवादी विचारधारेचे ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा व शांतीचा मार्ग दाखविला. आजही त्यांचे विचार नागरिकांना प्रभावित करतात. महात्मा गांधी यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे. ही बाब लक्षात घेता सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सोबतच देशाचे प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने लाल बहादूर शास्त्री स्टेडियम स्थित शास्त्रीजींच्या तैलचित्राला महापालिकेद्वारे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री हे स्पष्ट वक्ते, सर्वसाधारण राहणीमान, दृढ निश्चयी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. अकोल्यातील एका व्यापाऱ्याने हुंडी चिठ्ठीच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना गंडविल्याची बाब समोर आली. मंगळवारी या व्यापाऱ्याच्या घरी 100हून अधिक व्यापाऱ्यांनी घेराव घातल्याने खळबळ उडाली होती. अकोला शहरातील एका व्यापाऱ्याने आपल्याच व्यापारी बंधूंना करोडो रुपयांनी गंडविले. चिठ्ठीच्या माध्यमातून हा व्यवहार झाला, परंतु नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली. शेवटी गंडविल्या गेलेले तब्बल 400 व्यापारी एकत्र आले. मंगळवारी सकाळी या व्यापाऱ्यांच्या घरी काहींनी धाव घेतली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस सुद्धा ताफ्यासह तैनात झाले. या घटनेमुळे अकोला शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार अकोला शहरातील सारडा फर्म म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारडा बंधूंच्या व्यवसायात अकोल्यातील अनेक व्यापाऱ्यांनी करोडो रुपये गुंतविले. चिठ्ठीच्या माध्यमातून दलालांकरवी हा व्यवहार झाला. जवळपास 400 ते 500 व्यापाऱ्यांनी 25 करोड रुपये गुंतविले असावे असा अंदाज आहे. दरम्यान गेल्या 2 वर्षापासून हे पैसे परत करण्यास सारडा बंधू टाळाटाळ करीत असल्याने अखेर आज मंगळवारी तब्बल 100 व्यापारी सारडा यांच्या खोलेश्वर भागातील निवासावर धडकले. प्रकरण अचानक ओढावल्याचे दिसताच सारडा बंधूंनी पोलिसांना पाचारण केले, परंतु व्यापारी संतप्त झाले. व्यापाऱ्यांनी पैशांची मागणी केली. शेवटी 3 महिन्यांचा कालावधी देऊन सारडा बंधूंनी वेळ मारून नेली. काही व्यापारी परत गेले तर काही व्यापारी दुपारपर्यंत ठाण मांडून होते. करोडो रुपयांची प्रॉपर्टी असताना तसेच अनेक उद्योग असतानाही सारडा बंधू एकमेकांकडे अंगुली निर्देश करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप फसगत झालेल्या व्यापाऱ्यांनी केला. या घटनेमुळे अकोल्यातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिटी न्यूज करिता अकबर खान पठान यांची एक्सक्लूसिव रिपोर्ट. व्यवहार जो चिट्ठी पे काफी बड़े प्रमाण में चलता है, तो ऐसे ही रामपाल जी सारडा इनके लड़कों के करीब 6-7 फर्म है अलग अलग. सारडा और इंडस्ट्रीज, मारुति उद्योग, मारुति मेडिप्लस, ऐसे अलग अलग 6-7 फर्म में इन्होंने काफ़ी लंबे समय से लोगों से डिपॉजिट लिया था और जो डिपॉजिट ये लोग 1.5-2 साल से लौटा नहीं रहे थे।
सभी डिपॉजिटर जो है उनमें असंतोष था कि भाई इनके पास में प्रॉपर्टी है, इनके सारे काम ये लोग कर रहे हैं, व्यवस्थित चल रहा है, सिर्फ लोगों को देने के लिए इनके पास में पैसा नहीं है, प्रॉपर्टी भरपूर है। तो इसलिए आज सब डिपॉजिटर लोग इकट्ठा हुए और सब लोग इनके यहाँ पे मिलने आए। दलाल लोग भी हमारे साथ में थे। हमारे दलाल लोग, डिपॉजिटर लोग काफ़ी 200-300 की मात्रा में यहाँ पे उपस्थित रहे और उपस्थित रहने के बाद में अंदर चर्चा हुई। चर्चा का निष्कर्ष ये निकला कि उनके पिताजी के नाम की जो प्रॉपर्टी है, रामपाल जी सारडा के नाम की, वो प्रॉपर्टी का पहले लीगल एयर निकाल के ये सब भाई लोग अपने नाम पे करेंगे और उसके बाद में 2-3 महीने में ये लोगों के पैसे चुकाएंगे। ऐसा उन्होंने लिख के भी दिया। वहाँ पे इनके तरफ से जो रिश्तेदार थे उन्होंने भी उस पर विटनेस बोल के साइन की है। तो ऐसा अभी हुआ है। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त रोटरॅक्ट क्लब अकोला मिडटाउन व अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोरणा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रोटरॅक्ट क्लब अकोला मिडटाउन अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोरणा नदी पात्राजवळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले। अकोला येथील लक्झरी बस स्थानकाजवळील पुलाकडे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते। प्लास्टिक ऑफ पॅरिसने बनलेल्या मूर्त्या पूर्णतः पाण्यात विरघळल्या नाही, त्यामुळे मोरणा नदीचा हा भाग प्रदूषित होत चालला होता। ही बाब लक्षात घेता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने रोटरॅक्ट क्लब अकोला मिडटाउन व अकोला महानगरपालिकाद्वारे मोरणा नदीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अंतर्गत मोरणा नदीमधील विसर्जित गणेश मूर्त्यांसह निर्माल्य बाहेर काढण्यात आले। यावेळी बाळापूरचे एसडीएम प्राध्यापक संजय खडसे यांनी सहकार्य केले। मोरणा नदी पात्रातून काढण्यात आलेल्या गणेश मूर्त्या पुन्हा तलावात विसर्जित करण्यात येणार आहेत। या उपक्रमाबाबत सिटी न्यूजशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली। आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर अकोला शहरातील रोटरी क्लब मिडटाउनचे काही यूथ फाउंडेशनचे विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यांनी मोरणा नदी आज स्वच्छ करण्याचा संकल्प केला। महानगरपालिका आणि रोटरी क्लब आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। दुसरं असं होतं की यावर्षी गणेश विसर्जन या ठिकाणी करण्यात आलं, अशा गंदी पाण्यामध्ये विसर्जन झालं आणि म्हणून त्यातल्या काही मूर्त्या सर्व काढण्याचा प्रयत्न आजच्या या अभियानामध्ये करण्यात आलेला आहे आणि या मूर्त्याची विशिष्ट विल्हेवाट या ठिकाणी लावण्यात येणार आहे। दुसरं या ठिकाणचं जे प्लास्टिक्स आणि कचरा साचलेला है ते सुद्धा या ठिकाणी काढ़ने देते हैं। जयंती 2 अक्टूबर निमित्त हम रोटरैक्ट क्लब ऑफ अकोला मिडटाउन, जो कि एक यूथ फाउंडेशन है, 18 से 30 साल के बच्चे हैं, हमने मिलकर संकल्प लिया है कि अकोला वासियों ने इतनी मेहनत से, इतने लंबे समय से अपने कलेक्टर साहब आस्तिक जी पांड्या के मार्गदर्शन में अब मोरणा नदी अपनी क्लीन की है और उनके वजह से, उनके संकल्प से अकोला वासियों ने मोरणा नदी क्लीन की और गणेश विसर्जन और बहुत लंबे समय के बाद वापस अपनी नदी गंदी हो गई। इसके लिए हम सब ने मिलकर संकल्प किया। श्री खड़से साहब ने हमें पूरा मार्गदर्शन दिया और पूरी सफलता प्राप्त करें हम मोरणा नदी क्लीन करने के लिए। इसका पूरा श्रेय हम उनको देते हैं। अकोला सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना ने-आण करणाऱ्या वाहनांना कुलूप बंद ठेवण्यात येत आहे, त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असून या वाहनांचा दुरुपयोग होत असल्याची बाब समोर आली आहे। अकोला येथील सर्वोपचार रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीने प्रकाश झोतात राहतो। गंभीर आजाराने त्रस्त किंवा अशक्त असलेल्या रुग्णांना एका वार्डातून दुसऱ्या वार्डात घेऊन जाण्यासाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाद्वारे 2 वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, परंतु या वाहनांना कुलूप लावून ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे गंभीर आजाराने त्रस्त व अशक्त रुग्णांना त्यांचे नातेवाईक स्वतः स्ट्रेचरवर टाकून एका वार्डातून दुसऱ्या वार्डात नेताना दिसतात। रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचरचा अनुभव नसल्यामुळे अनेक वेळा हे स्ट्रेचर पलटून दुखापतीच्या घटना घडल्या आहेत। सर्वोपचार रुग्णालयाचा परिसर मोठा असल्या कारणाने रुग्णांच्या नातेवाईकांना चांगलीच कसरत करावी लागते, तर गंभीर आजाराने ग्रस्त रुग्ण व गर्भवती महिलांना एका वार्डातून दुसऱ्या वार्डात ने-आण करण्यासाठी उपलब्ध वाहने काही डॉक्टर आपल्या खासगी कार्यासाठी वापरित आहेत। ही वाहने लपवून कुलूप बंद ठेवण्यात येतात, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिटी न्यूज करिता राम तिवारी, अकोला। अकोला माध्यमिक शिक्षक विभागाद्वारे 126 शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे। या समायोजनाची यादी तयार असून पोर्टल बंद असल्याने त्याचे प्रकाशन रखडले आहे।
अकोला जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे. 2017-18च्या मान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळांमधून अतिरिक्त शिक्षक आरक्षण, विषय, पटसंख्या आदी प्रकारची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारावर माध्यमिक शिक्षण विभागाने मराठी शाळांमधील 63 व अल्पसंख्याक शाळेमधील 63 याप्रमाणे 126 अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली आहे. परंतु समायोजन पोर्टल बंद असल्यामुळे ही माहिती पोर्टलवर टाकण्यासाठी उशीर होत आहे. काही शिक्षक व संस्थेमध्ये वाद असल्या कारणाने प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या कारणामुळे सुद्धा माहिती थांबली आहे, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. शिक्षकांच्या समायोजनाबाबतीत अकोला जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतीत मराठी माध्यमाचे एकूण 63 शिक्षक आणि अल्पसंख्याक 63 शिक्षक असे 126 शिक्षकांची यादी या कार्यालयात प्राप्त झालेली आहे. आणि बऱ्याचशा शाळांची अजूनही माहिती अप्राप्त आहे, कारण काही शाळा संस्था ह्या न्यायालयामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे थोडीशी माहिती प्राप्त झाल्यानंतर समायोजन निश्चितपणे होईलच. परंतु तुर्तास शासन स्तरावरून जे समायोजन पोर्टल आहे ते बंद आहे आणि ते पोर्टल सुरू झाल्यानंतर त्वरितच अकोला जिल्ह्याच्या सर्व शिक्षकांचं समायोजन या स्तरावर समुपदेशन पद्धतीनं निश्चितपणे होईल आणि प्रत्येक शिक्षकाला त्याचा न्याय मिळेल अशी ग्वाही या ठिकाणी मिळते. डाबकिरोड पोलीस स्टेशन हद्दीतील एका युवतीला गेल्या काही दिवसापासून त्रस्त करणाऱ्या मजनूंना नागरिकांनी पकडून येथेच धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली. एका युवतीला 3 मजनू त्रस्त करून सोडत होते. नेहमी होत असलेल्या त्रासापायी युवतीच्या वडिलांनी घरच बदलून टाकले. परंतु या मजनूंनी त्या ठिकाणी सुद्धा येऊन या युवतीला त्रास देणे सुरू केले. घरासमोर अश्लील चाळे करणे, शिवीगाळ करून धमक्या देणे असा प्रकार सुरूच ठेवला. अखेर 2 युवकांना पकडून पोलिसांनी चोप दिला आणि पोलीस ठाण्यात जमा केले. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अकोला शहरातील मलकापूर भागातील एका युवतीला याच भागातील 3 मजनू छेडखाणी करून त्रास देत होते. नेहमीचा त्रास वाढल्याने या युवतीच्या आई वडिलांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या युवकांना तंबी दिली, परंतु युवतीच्या छेडखाणीचा प्रकार कमी न होता उलट वाढत गेला. युवतीच्या वडिलांनी अखेर या भागातून घर बदलून जुने शहरात बस्तान मांडले. या ठिकाणी ते राहायला आले खरे, पण त्यांचा पिच्छा मात्र या मजनूंनी सोडला नाही. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हे मजनू युवतीच्या घराभोवती गिरट्या घालू लागले. ती जेथे दिसेल तेथे तिला त्रास देऊ लागले. तिच्या घरासमोर येऊन अश्लील चाळे करून धमक्या देणे, शिवीगाळ करणे असा प्रकार करू लागले. हा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच मंगळवारी सकाळी आलेल्या 3 युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक मजनू पळून गेला तर 2 मजनू हाती लागले. या दोन्ही मजनूंची येथेच धुलाई करून त्यांना जुने शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे लोकांनी या दोन्ही मजनूंच्या त्रासाचा पाळाच वाचला. तसेच युवतीच्या वडिलांनी व युवतीने सुद्धा या मजनूंच्या प्रतापाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली. अकोला बाळापूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात घडला. या अपघातात बसमधील 22 प्रवासी जखमी झाले. अचानक ट्रेलर थांबल्यामुळे हा अपघात घडला. भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळल्याने 22 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. यावेळी शिवशाहीचे दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांना संकटकालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली. सोमवारी दुपारी व्याडाजवळ ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने त्यामागून येत असलेली अकोला औरंगाबाद शिवशाही बस ट्रकवर आदळली. या अपघातात शिवशाहीमधील 22 प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर शिवशाही बसचे दरवाजे लॉक झाले होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रवाशांना बसच्या संकटकालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना यापुढे जप्त करून गौरक्षण संस्थेला देण्यात येणार आहे. यासोबतच पशुपालकांवर रेल्वे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अकोला रेल्वे स्थानकासह परिसरात रेल्वे रुळानजीक नागरिक आपली जनावरे चरण्यासाठी सोडून देतात.
त्यामुळे रेल्वेची सुरक्षा धोक्यात आली आहे। जनावरांमुळे होणारी दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आता रेल्वे परिसरात गाय, म्हैस, बकऱ्या अथवा इतर जनावरे आढळल्यास ही जनावरे गौरक्षण संस्थेच्या स्वाधीन करण्याचे निर्देश दिले। यासोबतच पशुपालकावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल। भुसावळ विभागात मागील आठवड्यात जनावरांमुळे रेल्वे अपघात घडला होता, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली होती। रेल्वे रुळाजवळ उगवलेले गवत खाण्यासाठी या भागात जनावरे फिरत राहतात। यापुढे रेल्वे परिसरात फिरणारे जनावरे जप्त करून पशुपालकावर रेल्वे नियमानुसार कारवाई होणार असल्याची माहिती अकोला रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर PS भट यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली। आपले पाळीव प्राणी गाय, म्हैस यांना सांभाळून ठेवावे, ते ट्रॅकवर रेल्वे ट्रॅकच्या दूर ठेवावे त्यांना। ते रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर आजकाल इन्सिडन्स फार होऊन राहिले, त्याच्यामुळे रेल्वेचंही नुकसान होऊन राहिलं, तुमचं स्वतःचं तर नुकसान आहेच, त्याच्यामध्ये प्रवाशांना होणारी तकलीफही आहे, गाड्यांचं नुकसान होतंय, वेळेचं नुकसान होतंय। कृपया सर्वांनी मदत करावे व आपल्या पाळीव प्राण्यांना सांभाळून ठेवावे। हे इन्सिडेंट झाल्यानंतर त्या जनावराच्या मालकावर कानूनी कारवाई करण्यात येईल व त्यांना शिक्षाही होऊ शकते, हे त्यांनी लक्षात घ्यावे व आपल्या जनावरांना सुरक्षित व सांभाळून ठेवावे, ट्रॅकपासून दूर ठेवावे अशी नम्र विनंती आहे। धन्यवाद। शिवाजी महाविद्यालयाच्या NSSच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावर पथनाट्य सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला। 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावर सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य करून राष्ट्रीय स्वच्छता अभियानासंदर्भात जनजागृती केली। या पथनाट्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की स्वच्छता आपल्या जीवनात किती आवश्यक आहे, अस्वच्छतेमुळे किती प्रकारचे आजार पसरतात, त्यामुळे किती प्रकारचे नुकसान होते याबाबत पथनाट्यामधून जनजागृती करण्यात आली। राष्ट्रपिता महात्मा गांधीसह संत गाडगेबाबा सारखे महान थोरांनी स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले आहे। ही बाब पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवण्यात आली। पाहूया या पथनाट्याची एक झलक। अशाच लोकांमुळे आपला भारत देश मागे आहे मित्रांनो। आला मोठा मला शिकलेले कशी आहे का तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? छान खातेस? काय आहे तिला म्हणे कसं आहे तुम्ही? आम्ही छान आहे, तू? मी पण मजेत आहे। मस्त, तुझं? छान। बरं बरं, ते काय आणलंय तू? दाखव दाखव। तू खातो? बरं ठीक आहे, चला मग यार, खूप लेट होत आहे आज। कोण आधी फेकणार आहे? बरं ठीक आहे, 1 2 3 गो। अरे तुम्हाला एवढं समजतं? अकोला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे धडे देण्यात येणार आहे। या निमित्ताने 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख होऊन त्यांना लिहिता व वाचता यावे याकरिता किड्स वर्ल्ड एज्युकेशन कन्सल्टंट NCDR फाउंडेशन मुंबई या संस्थेअंतर्गत जॉली फोनिक्स या पद्धतीच्या माध्यमातून महानगरपालिकेतील शिक्षकांना संपूर्ण माहिती देण्याकरिता रामदासपेठ येथील मराठा मंडळ मंगल कार्यालय येथे 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। कार्यशाळेचे उद्घाटन महापौर विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खासदार संजय धोत्रे यांनी केले। मनपा शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान व्हावे याकरिता मनपा शिक्षकांसाठी जॉली फोनिक्स पद्धतीची माहिती देण्याकरिता 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले होते। अकोला येथील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिरात पितृपक्षाच्या पावन पर्वावर मातेचे पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। अकोला येथील प्रसिद्ध अन्नपूर्णा माता मंदिर दर मंगळवारप्रमाणे या मंगळवारी महाप्रसाद वितरण व मातेचे पूजन संपन्न झाले। यावेळी सर्वप्रथम मंदिराचे संस्थापक श्री नंदकिशोर पाटील, सौ शोभाताई नंदकिशोर पाटील, विठ्ठल पाटील व अन्नपूर्णेश पाटील यांच्यातर्फे मातेचे विधिवत पूजन करून कन्या पूजनासह मिष्टान्न भोग लावण्यात आला। पितृपक्षानिमित्त पूजन व महाप्रसाद वितरित करण्यात आला। अन्नपूर्णा माता मंदिर समितीद्वारे येणाऱ्या नवरात्री पर्वाची रूपरेखा सादर करण्यात आली। त्यामध्ये 10 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे। 12 ऑक्टोबरला अन्नपूर्णा मातेचा स्थापना दिवस दुपारी 12 वाजता ग्रामफेरी मंदिरातून निघणार आहे। त्यामध्ये अधिकाधिक संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। 10 ऑक्टोबर पासून दररोज महाप्रसाद वितरित होईल।
प्रमुख अतिथी म्हणून श्री नामदेवराव विखे यांनी पूजनात सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे नियोजन श्री गजानन सदार, श्री रजनीकांत जाळाजी, श्री बबनभाऊ पिसे, श्री रामदासजी मुळे, पंडित दीपक निंबाळकर, पंडित प्रकाश निंबाळकर, सचिन पाटील, मोहन पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री कमल किशोर शर्मा, देवानंद अंबुस्कर, बनारसी शुक्ल, नरेंद्र नायसे, राम तिवारी, डॉक्टर मयूर पुंडकर, संतोष देवगिरीकर, गणेश देशमुख, पप्पू जशनपुरे, गाडगे यांनी परिश्रम घेतले। पुन्हा माता मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सव अतिशय आनंदपूर्वक करण्यात येत आहे। तरी माताजीच्या मंदिरामध्ये घटस्थापना दिनांक 10/10/2018 रोजी स्थापना होत आहे। तरी सर्व भक्तांनी माताजीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व प्रसादाचा लाभ घ्यावा आणि तसंच माताजीच्या तिसऱ्या दिवशी स्थापना झालेली आहे त्याचप्रमाणे मिरवणूक आणि नगरभोजचे आयोजन केलेले आहे आणि 56 भोगच्या प्रसादाचे दर्शन आणि वाटप हा दिनांक 13 तारखेला होणार आहे। तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ। बार्शीटाकळी तालुक्यातील बोरमळी येथे 2011 मध्ये पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला अकोला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली। बोरमळी येथील रहिवासी स्वाती किसनराव चव्हाण हिचा विवाह याच गावातील रहिवासी किरण गोपाल राठोड याच्यासोबत 2007 मध्ये झाला होता। राठोड दाम्पत्याला एक मुलगाही झाला, मात्र त्यानंतर दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाले। या वादातच 21 ऑगस्ट 2011 रोजी किरण राठोड याने पत्नी स्वातीला बेदम मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले। यामध्ये 88% जळालेल्या स्वातीचा 27 ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या प्रकरणी स्वातीचा भाऊ दर्शन चव्हाण यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा सासरा गोपाल रंगराव राठोड, सोनू राठोड, पूजा राठोड, गंगाराम राठोड, शंकर राठोड, गिरीधर राठोड, राजाराम राठोड व तिचा पती किरण राठोड यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 498, 307 आणि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले। जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनिका अर्नाल्ड यांच्या न्यायालयाने 6 साक्षीदार तपासल्यानंतर तसेच मृतक स्वातीच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे तिचा पती किरण राठोड याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली। बार्शीटाकळी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल झाली होती की स्वाती किरण राठोड हिला तिच्या कुटुंबातील तिचा पती किरण गोपाळ राठोड व अन्य लोक यांनी पेटवून देऊन तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता। त्या अनुषंगाने स्वाती हिला अकोल्यामध्ये दवाखान्यामध्ये उपचारासाठी भरती केलं असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सदर प्रकरण हे विद्यमान पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर्लँड मॅडम यांच्या न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना आज रोजी सदर प्रकरणामध्ये न्यायनिवाडा देण्यात येऊन सदर प्रकरणामध्ये स्वातीचा पती किरण गोपाळ राठोड याला कलम 302 भादवी अंतर्गत विद्यमान न्यायालयाने दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे। तसेच अन्य आरोपी यांना त्यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे निर्दोष सोडण्यात आलेले आहे। आरोपी किसन गोपाळ राठोड याला आजन्म कारावासाव्यतिरिक्त 25,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षाची अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। सदर प्रकरणामध्ये मृत्यूपूर्व जबानी जी या मृतकीने दिली होती त्या आधारावरती न्यायालयाने सदर महत्त्वपूर्ण न्यायनिवाडा हा दिलेला आहे। महापालिका बांधकाम विभागाद्वारे मुख्य बाजारात प्रसाधनगृहाचे निर्माण कार्य करण्यात आले। सदर प्रसाधनगृह छोटे असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मनपा प्रशासनाने गांधी रोडवरील जैन मंदिराजवळ स्थित नाल्यावरील स्वच्छतागृह पाडून नवीन स्वच्छतागृह निर्माण केले। त्यामध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। 10 दिवसांपूर्वी निर्माण केलेल्या या प्रसाधनगृहातून नोजल व पाईप गायब करण्यात आले। शहरातील मार्केट परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृहाची मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत होती। मनपाच्या बांधकाम विभागाद्वारे या प्रसाधनगृहाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले। या प्रसाधनगृहात महिला व पुरुषांकरिता व्यवस्था करण्यात आली आहे।
मार्केट परिसरात हजारो व्यापारी व कर्मचारी काम करतात. त्यांच्यासाठी प्रसाधनगृहाची गरज होती, परंतु मनपाद्वारे नव्याने निर्माण केलेल्या प्रसाधनगृहात केवळ 3 महिला व 3 पुरुषापुरती व्यवस्था करण्यात आली आहे. तसा पाहता हा नाला मोठा असून येथे प्रशस्त प्रसाधनगृह तयार होऊ शकले असते. यासोबतच येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने व्यापारी वर्ग व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. राष्ट्रपिता महात्मा गांधी व शास्त्रीजींची जयंती साजरी. हुंडी चिठ्ठीने व्यापाऱ्याने केली 400 व्यापाऱ्यांची फसगत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त रोटरॅक्ट क्लबद्वारे स्वच्छता अभियान. एकशे 26 शिक्षकांची बदली प्रक्रिया पोर्टलमुळे थांबली. रुग्णांसाठी आणलेली वाहने कुलूप बंद, वाहनांचा दुरुपयोग. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.